Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 363. And today's topic is HRM skills of an entrepreneur. HRM means Human Resource Management. Okay, this is our fifth practical. So let's see what is HRM and what it does in enterprises. Okay. After getting your business off the ground in delivering results for your customers and income for yourself, you, the entrepreneur, are going to need to get the help from others. जेव्हा आपण एखादा बिझनेस सेट करतो त्यानंतर आपल्याला आता समजायला लागतं की हां आपण आता रिझल्ट्स येत आहेत आपल्या प्रोडक्ट्सचे डिमांड येते तेव्हा आपल्याला आणखीन काही लोकांची मग गरज लागायला सुरुवात होते. त्यांच्याकडूनही आपल्याला हेल्प पाहिजे असं आपल्याला वाटायला सुरुवात होते. त्यामुळे आपण काही रिक्रुटमेंट सुरू करतो. You will need employees with whom to share the workload, to introduce certain skills that you don't have, or to handle the admin which doesn't came naturally to you. मग तुम्हाला एक असा व्यक्ती लागतो ज्याच्यासोबत तुम्ही तुमचं वर्कलोड शेअर करू शकता. त्याच्याकडे काही अशा स्किल्स असतील स्पेशल ज्या तुमच्याकडे नाही आहेत पण त्याच्याकडे आहेत. असा एक व्यक्ती लागतो किंवा असा एक ॲडमिन लागतो की जो सर्व ग्रुपला सांभाळेल किंवा एक लीडरशिप त्याच्याकडे लीडरशिपच्या क्वालिटी असतील. So you will begin to surround yourself with people who you would expect to be as passionate about your business as you are and who would expect to be treated as you would treat yourself. ओके, मग नंतर तुम्ही तशा व्यक्तीला पाहण्यास सुरुवात करतो. त्याची रिक्रुटमेंट करण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरू करतो जो की तेवढाच पॅशनेट आहे जेवढा तुम्ही तुमच्या बिझनेससाठी पॅशनेट आहात, किंवा तुम्ही स्वतःला जसं ट्रीट करतात ॲज अ बॉस त्या कंपनीचा तसाच तोही स्वतःला ट्रीट करणारा असला पाहिजे. तरच तो त्या कंपनीच्या प्रॉफिटबद्दल विचार करेल जेव्हा तो त्या कंपनीला स्वतःची समजेल. ठीक आहे. द एसेन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट विच बाय the way is not a department but the responsibility of anyone charged with achieving results through people, especially the CEO or owner. CEO म्हणजे Chief Executive Officer, who sets the tone for the business. ओके, मग त्यानंतर तुम्ही अशा व्यक्तीची रिक्रुटमेंट करायला सुरू करतात जे की एक कंपार्टमेंट किंवा एक डिपार्टमेंट नाहीये, ती एक रिस्पॉन्सिबिलिटी. आपण काय म्हणतो HR डिपार्टमेंट, HRM डिपार्टमेंट असं म्हणतो, पण ते एक डिपार्टमेंट नसतं, ती एक त्या व्यक्तीकडे दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी असते ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे. जी रिस्पॉन्सिबिलिटी एक CEO किंवा ओनर स्वतः फील करतो तशीच रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे असते. ठीक आहे. Therefore, human resource management is a leadership function within an organization that helps to align the workforce with the beliefs, intentions, and goals of an organization. It includes attracting, developing, organizing, and retaining the necessary skill to meet customer and shareholders' expectations, and to creating a company culture that staff can identify with and feel a sense of belonging and purpose, all of which helps to channel behavior to drive the organization towards its desired outcomes. ओके, म्हणजे त्याच्याकडे एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात एका HRM कडे कंपनीला सक्सेसफुल करण्यासाठी. म्हणजे त्याच्याकडे एखाद्या ओनरकडेही तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी. ओनरचं काय काम असतं, बिझनेस सेट केला की त्यानंतर तो फक्त रिक्रुटमेंट करत असतो एम्प्लॉईजची आणि प्रॉफिट वगैरे नवीन आयडियाज घेणार आणि त्या अप्लाय करणार, बस एवढंच काम असतं. पण बाकीचे जे मेन काम आहे ते सर्व काम कोणाचं असतं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवाल्यांचं, ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे, ज्यांच्याकडे ही एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांचं हे काम असतं जे मेन फंक्शन आहे ते. ओके. ड्रायव्हिंग रिझल्ट्स. आता बघूया त्यांनी आणखीन कशामध्ये एक्सपर्ट असतात HRM. Human resource management combines leadership, culture, diversity, and human resource strategy to guide staffing activities and expectations within an organization. ते गाईड करतात स्टाफ मधल्या ॲक्टिव्हिटीजला, त्यांच्याकडचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत ते पाहतात कशामध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे. ते एक चांगलं कल्चर, डायव्हर्सिटी, विविधता, हे सर्व एका लिडरशिपचं काम असतं जे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधले करत असतात. ठीक आहे. Entrepreneurs are very often the founders of the organization where they work and as such have a profound influence on the belief system and culture of the business.
Culture is about shared values. It defines who we are and what we believe. What we believe drives our behavior and our behavior drives results. ठीक आहे, आपण काय विचार करतो किंवा आपण काय एक्सपेक्टेशन करतो किंवा आपला दृष्टिकोन काय आहे यावरती आपल्या कंपनीचा रिझल्ट डिपेंड असतो. ठीक आहे, आपण जर नेहमीच पॉझिटिव्ह असलो तर कंपनीचा रिझल्ट ठीक आहे काही नुकसान होतं, पण जर त्या नुकसानीच्या वेळेतही आपण जर पॉझिटिव्ह असलो तर आपल्याला त्याचा नंतर फायदाही होतो. पहिल्याच वेळेस आपण खचून गेलो तर त्याचा काही रिझल्ट निघणार आहे का? नाही. त्यामुळे आपलं बिहेवियर, आपली थिंकिंग, आपलं बिलीफ जे आहे ते आपल्या रिझल्टवर सुद्धा डिपेंड होतं. ठीक आहे. Entrepreneurs have the responsibility to create a customer focused delivery culture within their business which will lead staff to achieve business and organizational goals. ठीक आहे. त्यानंतर आहे लीडरशिप कंबाईन्स. इन्व्हेजनिंग म्हणजे seeing clearly where the company is going and what it will look like at a later point. इन्व्हेजनिंग म्हणजे त्यांच्याकडे एक दूरदृष्टी असते ज्याच्यामधून ते ह्या विचार करत असतात की आता आपल्या कंपनीची सद्यस्थिती काय आहे, आपल्याला किती प्रॉफिट आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरूनच आपलं प्रॉफिट कुठपर्यंत जाईल किंवा आपली कंपनीची नंतर काय पोझिशन राहील इथपर्यंतची त्यांना दूरदृष्टी असते. कुणाला HRM मधले जे लीडर्स असतात ज्यांच्याकडे लीडरशिपची क्वालिटी असते त्यांच्याकडे. एनलिस्टिंग द राईट पीपल टू वर्क इन द कंपनी, त्यांच्याकडे हे पण ते HRM डिपार्टमेंटच रिक्रूट करत असतं एम्प्लॉईला. ओके. एम्पॉवरिंग पीपल टू एक्सेल at their jobs and ensuring the activities done in the company will result in a quality product or a service. Okay. Evaluating through performance reviews and result. एनकरेजिंग थ्रू ट्रेनिंग, रिकॉग्निशन अँड रिवॉर्ड्स. ठीक आहे. त्यांना एम्प्लॉईला जर आपण रिवॉर्ड्सही देत असलो त्यांच्या चांगल्या कामाबद्दल तर नंतर त्यांना तेवढीच आणखीन जास्त स्फूर्तीने काम करण्याची इच्छा होते. ती तेवढीच मग त्याच्यामध्ये ते नेक्स्ट कामामध्ये त्यांची स्फूर्ती दाखवतात की हां आपल्या कामाला ॲप्रिशिएशन भेटत आहे, त्याबद्दल आपल्याला बोनस काही रिवॉर्ड भेटत आहेत, आपलं चर्चा होत आहे कंपनीमध्ये. तर ही गोष्ट कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने जेवढं होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. Embodying assumptions and expectations through creating a culture and belief system that will produce results. Okay. काही assumption, काही एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडून ठेवणं किंवा त्यांच्यामध्ये क्रिएट करणं हे सुद्धा चांगल्या रिझल्टची एक चांगले रिझल्ट देण्यासाठी पुरेपूर असतात. ठीक आहे. Apart from InVision, which generally takes place early in the organization development or at strategic milestones, each of the other leadership functions are human resource management functions. ह्याच्या व्यतिरिक्त पण त्यांच्याकडे आणखीन काही कामं असतात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एनलिस्ट स्किल्स अँड टॅलेंट थ्रू केअरफुली प्लॅन रिक्रुटमेंट स्टेप्स. मी म्हणलं ना रिक्रुटमेंटची प्रोसेस सुद्धा ह्यांच्याकडेच असते. मग ते कोणत्या बेसिसवर रिक्रूट करतात ते पाहूया. एम्पॉवर पीपल थ्रू जॉब डिस्क्रिप्शन्स अँड एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट्स. जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं असतं म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती पाहिजे, त्यामध्ये तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स असला पाहिजे. आणि असं नसतं की म्हणजे आता एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर कोणीही ग्रॅज्युएशन जमतं का? नाही. ती कंपनी कोणती आहे आणि ते जागा कोणत्या बेसिसवर आहे, CA साठी पाहिजे किंवा BA वाला पाहिजे, आर्ट्सवाले पाहिजेत, सायन्सवाले पाहिजेत, हे सर्व एक जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कोण एंटायटल करत असतं? मॅनेजमेंटचे रिसोर्स मॅनेजमेंट करत असतात. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे लोक. Evaluate activities and outcomes through performance appraisals. ठीक आहे. परफॉर्मन्सवर त्यांचं अप्रायझल असतं. ते ॲक्टिव्हिटीज इव्हॅल्युएट करत असतात की त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स कसा आहे, तो वर चढ जातोय का खाली येतोय हे सुद्धा पाहत असतात. एनकरेज थ्रू परफॉर्मन्स मॅनेजमेंट ॲग्रीमेंट्स, एम्बडी थ्रू पॉलिसीज, प्रोसिजर्स अँड डिफाईन नॉर्म्स विदिन द ऑर्गनायझेशन. त्यानंतर कंपनीचे काय पॉलिसीज आहेत, काय प्रोसिजर आहे आणि त्यांचे काय नॉर्म्स आहेत यावरती सुद्धा रिक्रुटमेंट प्रोसेस असते. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज देअर फॉर अ लिडरशिप फंक्शन इन अन ऑर्गनायझेशन. ही एक लिडरशिप फंक्शन आहे. ओके. अ फंक्शन दॅट सपोर्ट्स अँड डेव्हलप्स द फाउंडर्स आयडियाज अँड एक्सपेक्टेशन्स फॉर द बिझनेस इंटू मॅनेजेबल एलिमेंट्स फॉर स्टाफ टू नो अँड ग्रो इंटू so that they will be able to contribute to organizational goals in a meaningful and productive manner. ठीक आहे. तर
इतकं क्वालिटीचं काम आणि इतकं महत्त्वाचं काम हे कोणाकडे असतं? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडे. ठीक आहे, त्यामुळे हे फक्त डिपार्टमेंट नाही आहे, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. त्यानंतर आहे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. Good human resource management practices combine individual and group ability to create inspired leaders who work tirelessly to contribute towards reaching organizational goals. जे गुड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असतात त्यात ते काय करतात, लोकांना इन्स्पायर करतात, त्यात लीडर मधून आणखीन लीडरशिप क्वालिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, ते टायरलेसली वर्क करतात, म्हणजे न थकता त्यांचं काम चालू असतं आणि ते टोटली कंट्रीब्यूट करत असतात ऑर्गनायझेशनचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी, ते सक्सेसकडे जाण्यासाठी. ठीक आहे, हे कोणाची क्वालिटी असते? गुड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची. आणि त्यातच जर बॅड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल तर किंवा त्यांच्या काही प्रॅक्टिसेस ज्या बॅड असतील तर ते काय करू शकतात? क्रिएट फॉलोअर्स ऑफ द ऑर्गनायझेशनल विजन who require constant supervision, reminding and micromanagement to do the bare minimum of what is required in their job function. बॅड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, जर त्यांच्या प्रॅक्टिसेस जर काही कामाच्या नसतील तर तिथं काय करावं लागतं की हर वेळेस त्यांच्यावरती नजर ठेवून राहावं लागतं, त्यांच्यावर सुपरविजन करावं लागतं. मायक्रो मॅनेजमेंट छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण त्यांना शिकवावं लागतं, छोट्या छोट्या गोष्टी त्याचं मॅनेजमेंट कसं करायचंय त्या गोष्टी त्यांना आठवण करून द्यावे लागतात. नाहीतर मग त्यांचा मिनिमम टाइम, बेअर मिनिमम ऑफ व्हॉट इज रिक्वायर्ड इन देअर जॉब फंक्शन, म्हणजे कमीत कमी जॉब आहे, काम आहे ते त्या व्यक्तीला मग ते करण्यासाठी पाठवावं लागतं. म्हणजे ह्या गोष्टी हळूहळू तुमच्या एंटरप्राइजला किंवा तुमच्या बिझनेसला मागे आणणाऱ्याच आहेत. त्यामुळे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये जे लोक असतात किंवा जी त्यांचे जे नॉर्म्स आहेत, रूल्स आहेत, प्रोसिजर आहे, ती एकतर गुड नाही तर बेटरच असली पाहिजे. ठीक आहे. बॅड ह्युमन प्रॅक्टिसेस लीड अ ड्रास्टिक चेंज ओके इन युअर सक्सेस. Human resource management does not end with creating a belief system and culture to drive behavior. It also includes a legislative framework, which is necessary from an employment and compliance perspective, and introduces best practice gained from many other companies over millennia. The foundation of our South African legal practices is deeply rooted in our constitution and is a platform to ensure fairness and equal opportunity. लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये फॉलो केलं जातं. यामध्ये काय असते की जे एम्प्लॉईला काही राईट्स दिलेले असतात किंवा त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या असतात ज्या की सगळ्यांसोबत सगळ्यांना इक्वली दिलेलं असतं, जे काम करणारे असतात त्यांना. म्हणजे तिथं पार्शलिटी होत नाही किंवा तिथं बायस कल्चर नसतं. ठीक आहे. साऊथ आफ्रिकेची ह्युमन रिसोर्स पॉलिसी तशीच आहे, जी की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा मेन्शन केलेली आहे. साऊथ आफ्रिका हॅज वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स अँड रिस्पेक्टेड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क मध्ये काय येतं की ऍक्ट येतात, काही लिगल पॉलिसीज येतात. तर साऊथ आफ्रिका कसं असतं माहिती का, जे वर्ल्डमध्ये ही एंटायर वर्ल्डमध्ये मोस्ट रिस्पेक्टेड ॲडव्हान्स मॅनेजमेंट फ्रेमवर्क मानलं जातं. त्यामुळे जी एंटायर वर्ल्डमध्ये जिला जास्त मान असतो त्याबद्दल आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणून मी हा पॉईंट घेतलेला आहे की साऊथ आफ्रिकामधली जी लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची, ती एंटायर वर्ल्डमध्ये मोस्ट ॲडव्हान्स आणि रिस्पेक्टफुल आहे. ठीक आहे. इट इज ओपन अँड ट्रान्सपरंट अँड इट गिव्स बोथ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉई राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन ऑल सर्कमस्टन्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे हे दोघांनाही, जे एम्प्लॉयर्स आहेत आणि जे एम्प्लॉई आहेत, म्हणजे जे काम करणारे आहेत आणि जे काम करून घेणारे आहेत, ह्या दोघांनाही सेम रिस्पॉन्सिबिलिटी राईट्स देतात. ठीक आहे. द व्हेरियस लेबर ऍक्ट्स एन्फोर्स बेसिक कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट बाय, आता बघूया आपण कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत. प्रोव्हाइडिंग अ फ्रेमवर्क फॉर डिस्प्यूट रिझोल्युशन, रिट्रेचमेंट अँड अपॉइंटिंग ऑफ न्यू स्टाफ मेंबर्स. जर वर्कलोड जास्त वाढत असेल तर त्या ठिकाणी अपॉइंटमेंट सुद्धा घेतल्या जातात आणि घ्यायलाच पाहिजे. एकाकडेच 3-3, 4-4 काम देणं हे सोयीचं नाही किंवा हे लिगलीही राईट नाही आहे. ठीक आहे. मॅनेजिंग ग्रीव्हन्सेस अँड कन्फ्लिक्ट इन द वर्क प्लेस.
मॅनेजिंग ग्रीव्हन्सेस म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्यांना एम्प्लॉयर्सला किंवा एम्प्लॉयला जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांची मॅनेजमेंट करणं, त्यांना त्या वर्क प्लेसमध्ये पूर्णपणे सूट देणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणे हे सुद्धा. सजेस्टिंग सुटेबल पॅरामीटर्स इन गायडिंग कलेक्टिव्ह बार्गेनिंग, helping focus employment equity development and encouraging diversity, and structuring and functioning for skill development, monitoring and training. हे सुद्धा लेबर ऍक्ट्स मध्ये येतात. ठीक आहे, हे सर्व पॉइंट्स. त्यानंतर आहे इन्व्हेस्टिंग इन ह्युमन कॅपिटल. युअर बिझनेस हॅज ग्रोन अँड विथ इट द नंबर ऑफ पीपल यू एम्प्लॉय. दिस इज युअर इन्व्हेस्टमेंट इन ह्युमन कॅपिटल. जेवढे एम्प्लॉई आपण इन्व्हेस्ट करू किंवा जेवढे एम्प्लॉई आपण रिक्रूट करू, ही असते आपली ह्युमन कॅपिटल. ओके. As with all investments, this particular asset must be properly managed, or as it is people we are talking about, provided with leadership. ठीक आहे, हे जी ह्युमन कॅपिटल आहे किंवा ह्युमन मॅनेजमेंट आहे ही प्रॉपरली मॅनेज केली पाहिजे. त्यांना नेहमी खुशच ठेव. जर तुमच्या कंपनीचं प्रॉफिट सक्सेस तुम्हाला पाहायचं असेल तर तिथे काम करणारे लोक पहिले खुश असले पाहिजेत. त्यांच्यामध्ये काय काय क्वालिटीज आहेत त्या बाहेर आल्या पाहिजेत. हे मॅनेज करणं आलं पाहिजे कोणाला, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधल्या डिपार्टमेंटला किंवा त्यातल्या लोकांना. ठीक आहे. देअर कॅन बी नो सबस्टिट्यूट फॉर लिडरशिप. लिडरशिपला कोणता दुसरे एक सबस्टिट्यूट नसतो, म्हणजे त्याच्या जागी दुसरा व्यक्ती घेऊ आपण असं नाही जमत. जो लिडरशिप असतो, ज्याच्याकडे त्या क्वालिटी असतात लीडरच्या, तोच ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो किंवा तो एक टीमला लीड करू शकतो. The absentee owner will soon suffer a decline in business performance. Simple steps to establishing highly engaged people taking self-inspired action. Self-inspired action म्हणजे त्यांच्यामध्ये एक लीडरची क्वालिटी असणं. ठीक आहे. फॉर रिझल्ट्स इन युअर वर्कफोर्स इन्क्लूड. त्या कोणत्या कोणत्या ॲक्शन्स की असू शकतात ते पाहूया आपण. हेल्पिंग युअर पीपल टू अंडरस्टँड समथिंग अबाउट हाऊ युअर बिझनेस वर्क्स. ठीक आहे. हेल्पिंग देम टू अंडरस्टँड वेअर देअर जॉब फिट्स इन टू द बिझनेस अँड हाऊ इट ॲड्स व्हॅल्यू, द पर्पज ऑफ माय वर्क. मग त्यांना हे समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की तुला कोणत्या प्रकारचा जॉब येतो किंवा तू आमच्या डिपार्टमेंटमध्ये कुठं फिट होतो आणि तुझ्यापासून मग आम्हाला किती फायदा भेटू शकतो हे पण त्यांना समजावून सांगावं लागतं. एनकरेजिंग युअर पीपल टू होल्ड देमसेल्व्स अकाउंटेबल अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अडल्ट्स. नवीन आलेली जी रिक्रुटमेंट असते, जे पीपल असतात, त्यांना थोडंसं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह पॉईंट असतं की आपल्याला हे जमेल की नाही, आपण खरे उतरू की नाही ह्या कामामध्ये. तर त्यांना ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी समजावून सांगणे, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दाखवणे आणि एका अडल्ट प्रमाणे काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, ही सुद्धा क्वालिटी HRM कडे असली पाहिजे. Letting people know how the business is doing, reinforce their role in achieving business success, and recognizing and rewarding performance using a properly designed approach. Reward तर त्यांना दिलेच पाहिजे. Encouraging entrepreneurial behavior. ठीक आहे. त्यांचं जे एंटरप्रेन्युअल बिहेवियर आहे, जे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात त्यांच्या कामाकडे किंवा बिझनेसकडे, हे सुद्धा पाहणं, त्याला एनकरेज करण्याची ही कॅपॅसिटी एखाद्या लीडरमध्ये असली पाहिजे, म्हणजे HRM कडे असली पाहिजे. Entrepreneurial leaders will seek to infuse their passion for business into their team members. ते स्वतःमधलं पॅशन त्यांच्या टीम मेंबरमध्ये टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतात. Own sense of values by creating a working environment, enabling them to behave as entrepreneurs in their own right. म्हणजे त्यांना एनकरेज तर ते करतातच, स्वतःमध्ये जे पॅशन आहे ते पॅशन त्यांच्यामध्ये डेव्हलप करतातच, आणि शेवटी त्यांना हे सुद्धा मानायला ते हे करतात, ॲग्री करतात की ह्या कंपनीचे मालक तुम्ही सुद्धा आहात, म्हणजे तुम्ही इथं काम करणारे नाही आहेत, फक्त ही तुमची कंपनी आहे असं समजूनही तुम्ही काम करा, पण ते त्यांच्या राईट्समध्ये. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही पण या कंपनीचे मालक आहेत म्हटलं तर तुम्ही लिगली मालक नाही होऊ शकत, पण ती फिलिंग आणून देणं त्यांच्यामध्ये. कारण की जोपर्यंत आपण कोणती गोष्ट माझी आहे म्हणत नाही, माझी आहे म्हणल्यावरच आपण त्या गोष्टीकडे जास्त केअरफुली लक्ष देतो. आपली आहे म्हणली की आपण मग त्याच्याकडे थोडंच पाहतो. तसं न करता ती क्वालिटी बिल्ड करण्याचं काम कोण करतात? मग HRM. ठीक आहे.
सो ह्याच काही क्वालिटीज होत्या HRMच्या. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर.